हॅलो एव्हरीवन, तर नम्रता मेहत्री या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत पालक डाळ। तर ती कशी बनवायची ते पाहूया। तर इथे मी एक पालक स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक लसूण पेस्ट, हिंग आणि इथे मी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे हळद मीठ टाकून। तर आता आपण फोडणी कशी द्यायची ते पाहूया। तर एका कढईमध्ये मी तेल ॲड करत आहे, मोहरी ॲड करायची आहे, ती चांगली तडतडून द्यायची आणि मग जिरे ॲड करायचे आहेत, कढीपत्ता ॲड करायचा आहे, हिंग ॲड करायचा आहे, लाल मिरची ॲड करणार आहे, अद्रक लसूण पेस्ट ॲड करायची आणि हे सगळं मिश्रण परतून घ्यायचे। आणि इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे। हा टोमॅटो मोठा कट करून घ्यायचा आहे, जास्त बारीक कट करून घ्यायचं नाही। तर इथे मी हळद ॲड करणार आहे, 1.5 चमचे लाल तिखट ॲड करायची आणि चांगलं परतून घ्यायचंय। तर ह्याच्यामध्ये मी पालक ॲड करणार आहे, आणि हे चांगलं परतून घ्यायचंय आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवत आहे। तर ही चांगली मॅश झालेली आहे, हे बघा। तर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि परत पालक शिजवून घ्यायचा आहे, झाकून ठेवायचं आहे। हे बघा किती छान अशी पालक शिजलेला आहे। तर ह्याच्यामध्ये आपण डाळ ॲड करणार आहोत। चांगलं मिक्स करून घ्यायचंय। तर ही पालक डाळ आपली रेडी आहे आणि ह्याच्यावर भरपूर सारी कोथिंबीर ॲड करायची आहे। तर पालक कोणाला आवडत नसेल, पालकाची भाजी जर आवडत नसेल, तर ह्या अशा पद्धतीने पालक डाळ करू शकता। नक्की म्हणजे खूप छान लागते आणि टेस्टी लागते, थंडीच्या दिवसातही खूप छान लागते। तर आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम देत रहा। थँक्यू।